नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण सोपी डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आलेली आहे 13.2 इंच. त्यानंतर जे शोल्डर आहेत ते आलेले आहेत 4.5 इंच. आर्म होल म्हणजेच मुंढा आलेला आहे 5 इंच. छाती आलेली आहे 7.5 इंच आणि खालच्या बाजूला कंबर बॅकडार्ट मिळून ती आलेली आहे 8 इंच. आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे जे रेडी शोल्डर हवेत ते 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर टिपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 10.5 इंच घेते आणि त्यानंतर जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला येथे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता येथे तुम्हाला वरच्या बाजूने खालच्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे. जर येथे तुमची साईज मोठी असेल तर तुम्ही येथे 2.5 इंच घ्या आणि येथे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर या बॉक्समध्ये आपण नॉर्मली जसा गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घेतो ना, अगदी तसाच इथे देखील तुम्हाला गळ्याचा गोल आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर येथे जो आपला बॉक्स होता ना, त्याच्या खालच्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि जेथे आपला 2 इंचाचा मार्क आलेला आहे तेथे तुम्हाला अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याचा आकार अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे. बघा, मी वरच्या बाजूला थोडीशी तिरपी लाईन ड्रॉ केली आणि खालच्या बाजूला थोडासा गोलवा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर बॅक पार्टला ओपन करून पुन्हा अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आणि आता हाताने थोडंसं थापून घ्या, म्हणजेच टॅप करून घ्या, जेणेकरून आपली ही डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील उमटून येईल. त्यानंतर आता हा जो आपला सेंटर लाईन होती ना गळ्याची, त्याच्या अलीकडच्या बाजूला थोडंसं अंतर ठेवून एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि पलीकडच्या साईडला देखील सेम व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे दोन्ही बाजूला तुम्हाला येथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर आता येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवरती राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. आता येथे आपली जी सेंटर लाईन होती ना, त्याला स्टिच नाही करायचं. ज्या आपण साईडच्या 2 लाईन ड्रॉ केल्या होत्या ना, त्याला स्टिच करायचं आहे. जेथे मी हात फिरवत आहे तेथेच. इथे बघा, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला येथे जसा गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतला आहे तसा व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचा आहे. आणि आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते आहे ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर आता इथे तुम्हाला खालच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. जर आपण अशा पद्धतीने स्टिच केलं तर शेवटी आपल्याला सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागते, तर त्याची येथे आपल्याला गरज लागणार नाही. त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे वरच्या बाजूला आपल्या गळ्याच्या आतल्या बाजूला आता इथे कट करताना आपली सेंटरवाली लाईन कट होईल व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. तर संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस हे जे आपण जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्या कापडावरती आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती छोटे छोटे कट्स अगदी व्यवस्थितरित्या देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर आता हा जो गॅप क्रिएट झाला ना, त्या गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सरळ बाजूस पलटी करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. आता इथे टॉप स्टिच म्हणजे काय तर दाबटीप. आता दाबटीप म्हणजे काय तर इथे जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्या आकाराला इथे तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आता इथे खालच्या बाजूला देखील आपल्याला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. अगदी सरळ शेवटपर्यंत इथे तुम्हाला दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे.
सेम तुम्हाला याच पद्धतीने त्याच्या समोरच्या बाजूला देखील अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। सेम अशाच पद्धतीने त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील जे जास्तीचं कापड आहे त्याला देखील तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। येथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते। सेम तुम्हाला याच पद्धतीने त्याच्या समोरच्या साईडचा देखील बॅकडाट स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे बघा मी गोल्डन कलरची रेडीमेड नॉट घेतलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फॅब्रिकची देखील तयार करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला 2-2 इंच घेऊन 6 नॉट कट करून घ्यायचे आहेत। आपल्याला ते लूप तयार करायचे तर त्यासाठी त्यानंतर आपला हा जो आडवा भाग आहे ना त्याला 3 भागामध्ये तुम्हाला डिवाइड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर येथे एक लूप घेऊन तुम्हाला अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ते सगळ्यात अगोदर वरच्या बाजूला स्टिच करायचं। मग खालच्या बाजूला जो त्याचा मध्य आला असेल तिथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा जो आपला खालचा कॉर्नर दिसतो डिझाईनचा तेथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे बघा व्हिडिओमध्ये दाखवेल त्याप्रमाणे सगळ्यात अगोदर त्या लूपला अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे। मग वरच्या बाजूला स्टिच करून मग त्याचा जो मध्य आला असेल त्याच्या मध्यभागावरती स्टिच करायचे आणि मग खालच्या बाजूला स्टिच करायचे। सेम तुम्हाला याच पद्धतीने त्याच्या समोरच्या बाजूवर देखील तीनही लूप्स एक समोर येतील अशा पद्धतीने त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। या लूप्सला स्टिच करत असताना डबल स्टिच करून घ्या जेणेकरून ते एकदम फिक्स होतील। त्यानंतर येथे मी पिन घेऊन पिनमध्ये त्या नॉटला पास करून घेतलेला आहे आणि या नॉटला आता आपल्याला या लूप्समधून क्रिस क्रॉस पास करून घ्यायचं आहे। त्या बघा मी तुम्हाला दाखवते अगदी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक लूप्सला घेऊन असं क्रिस क्रॉस पास करून घ्यायचं आहे आणि येथे शेवटी आपण नॉर्मली जसे लटकन तयार करतो ना सेम त्याच पद्धतीने येथे देखील मी लटकन तयार करून घेतलेले आहेत आणि येथे बघा माझ्या क्लायंटला डिझाईन सिंपलच हवी होती, लेस नको होती, त्यामुळे मी या डिझाईनला देखील लेस स्टिच केलेली नाही आहे। पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लेस देखील स्टिच करू शकता आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।